नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण खुसखुशीत आणि कुरकुरीत तिखट मिठाची पुरी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर पावसाळ्याला सुरुवात झाली की आठवण येते आपणाला आषाढाची. आषाढ म्हणजे काय? अहो, तळणीचे पदार्थ आणि खास करून या आषाढ महिन्यामध्ये तळणीचे पदार्थ केले जातात. तर या आषाढामध्ये गव्हाच्या पिठाच्या कापण्या आणि अशा पद्धतीच्या तिखट मिठाच्या पुऱ्या आवर्जून केल्या जातात. तर या आषाढमध्ये तुमच्याकडे कोणते पदार्थ करतात ते कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. तर या तिखट मिठाच्या पुऱ्याला बरेच जण तळणीचे धपाटे म्हणतात, तिखट मिठाच्या पुरी म्हणतात किंवा मसाला पुरी म्हणतात. असे बरेच भागामध्ये वेगळे या नावाने ही पुऱ्या केली जातात. तर इथे आपण मस्त एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत आणि क्रिस्पी आपण इथे हे तिखट मिठाच्या पुऱ्या केलेल्या आहेत. तर अशी ही पुरी केलात तर मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी एकदम बेस्ट आहे. तर हे पुरी एकदम कमी तेलकट आणि झटपट होणारी आहे. तर भरपूर टिप्ससहित ही रेसिपी शेअर केली आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे तिखट मिठाच्या पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक 4 ते 5 हिरवी मिरची घालून घ्यायचं आहेत. एक 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत. 1 चमचा जिरं. तर हे वाटण तुम्ही मिक्सरला वाटण्यापेक्षा खलबत्त्यामध्ये कुटून घेतलात तरी पण चालेल. त्याचसोबत इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि मिक्सरला आपल्याला पाणी न घालता हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण अशा पद्धतीने हे मिक्सरला छान हे वाटण बनवून घेतलेलं आहे. तर लगेचच आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव वाटी आपल्याला इथे ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. त्याचसोबत आपल्याला इथे एक 2 ते 3 चमचे आपल्याला बेसन घालायचं आहे, म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घालायचं आहे. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला हे सगळे पीठं छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तर या पिठामध्ये आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे. तेलाचं मोहन घातल्यामुळे आपल्या तिखट पुऱ्या छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यास मदत होते, म्हणून आपल्याला यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे. तर इथे हे सगळे पिठं छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर या पिठामध्ये आपल्याला 1 चमचा कडकडीत तेलाचं मोहन घालून घेतलेलं आहे आणि पहिल्यांदा आपल्याला हे तेल फार जास्त गरम असतं, म्हणून आपल्याला चमच्याने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. यामधलं थोडंसं तेल कोमट झालं की आपल्याला या पिठाला हे तेल हाताने चोळून लावायचं आहे. असं हे तेलाचं मोहन एकसारखं या पिठाला छान चोळून लावल्यामुळे कोणताही पदार्थ ज्यावेळेस तळतो तो खुसखुशीत होतो आणि कुरकुरीत होतो. म्हणून अशा पद्धतीने आपल्या या पिठाला हे हे कडकडीत तेलाचं मोहन आपल्या या पिठाला छान चोळून चोळून लावायचं आहे. तर बघू शकता आपण अशा पद्धतीने हे तेल आपण या पिठाला छान चोळून चोळून लावलेलं आहे. तर या पिठामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य घालून घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या पिठामध्ये जे आपण वाटण बनवून घेतलेलं आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसणीच्या पाकळ्या आणि जिरं, ते वाटण आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. त्याचसोबत आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायचं आहे. त्याचसोबत आपल्याला इथे 1-2 चिमूट हिंग घालायचं आहे. हिंग घातल्यामुळे आपल्या तिखट पुरीला चव अगदी छान येते, म्हणून आपल्याला हिंग जरूर घालायचं आहे. एक अर्धा चमचा इथे ओवा घेतलेला आहे आणि ओवा हातावरती आपल्याला चोळून घालायचा आहे, म्हणजे स्वाद छान उतरतो. त्याचसोबत इथे आपल्याला धने आणि जिऱ्याची पूड घालून घ्यायचं आहे. त्याचसोबत इथे आपल्याला एक पाव चमचा हळद पावडर घालून घ्यायचं आहे. एक अर्धा चमचा इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घ्यायचं आहे. तर इथे आपण हिरवी मिरची घालून घेतलेलं आहे, म्हणून थोडं मिरचीचं प्रमाण कमी प्रमाणामध्ये घातलेलं आहे. तर मिरची घालत असताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. तर हे सगळे जिन्नस आपल्याला या पिठामध्ये छान चोळून चोळून घ्यायचं आहे. तर हे सगळे मसाले आपण या पिठामध्ये एकसारखं छान चोळून घ्यायचं आहे. असं केल्याने सगळीकडे हे मसाले छान कोट होतात आणि मस्त आपले हे पुऱ्या चवीला छान लागतात. तर या पिठामध्ये आपल्याला गरजेनुसार थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ मळत असताना फार जास्त एकदाच पाणी घालायचं नाही. थोडं-थोडं करूनच आपल्याला या पिठामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपण चपातीला मळतो त्यापेक्षा आपल्याला हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे.
तर हे पीठ मळण्यासाठी मला किती पाणी लागलं मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. तर आपल्याला हे पीठ छान घट्टसर मळून घ्यायचं आहे. आणि हे पीठ मळल्यानंतर आपल्याला अजिबात या पिठाला आपल्याला तेल लावायचं नाही. जर तुम्ही या ठिकाणी पीठ मळल्यानंतर तेल जर लावला तर तुमची पुरी पटकन नरम पडते. म्हणून आपल्याला हे पीठ मळत असताना आपल्याला अजिबात तेलाचा वापर न करता हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण इथे अशा पद्धतीने हे घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे. तर एवढं पीठ मळण्यासाठी ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं त्या वाटीने आपल्याला पाऊण वाटी हे पीठ मळण्यासाठी पाणी लागलेलं आहे. तर एक 5 मिनिटासाठी आपल्याला हे पीठ भिजू घालून ठेवायचं आहे. फार जास्त वेळ आपल्याला हे पीठ भिजू घालायचं नाही. कारण यामध्ये आपण ज्वारीचं पीठ आणि बेसनचं पीठ घातल्यामुळे पिठाला पाणी सुटण्याची शक्यता असते किंवा पीठ सैलसर किंवा पातळ होण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला एक 5 मिनिटच आपल्याला हे पीठ भिजू घालून ठेवायचं आहे. तर पीठ भिजेपर्यंत आपण इकडे गॅसवरती कढईमध्ये तेल घालून आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता एक 5 मिनिटामध्ये आपले हे पीठ छान भिजले गेलेलं आहे. तर याच्या पुऱ्या बनवून घेऊ. तर तुम्हाला ज्या आकारमध्ये लहान, मोठे ज्या आकारमध्ये तुम्हाला पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत, त्या आकारमध्ये तुम्हाला उंडे करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता मी तुम्हाला एक उंडा करून दाखवलेला आहे. तर या साईजमध्ये मी ही पुरी लाटून घेणार आहे. तर आता पोलपाटवर ठेवून आपल्याला हे पुरी लाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपले हे एकदम परफेक्ट पीठ हे पुरी बनवण्यासाठी झाले आहे. तर हे पुरी लाटत असताना आपल्याला अजिबात तेल किंवा पिठाचा वापर न करता आपल्याला हे पुरी लाटून घ्यायचं आहे. तर इथे आपली छान हे पुरी लाटून झालेली आहे. तर या पुरीवरती आपल्याला थोडेसे तीळ घालून घ्यायचं आहे. तीळ घातल्यामुळे आपली पुरी दिसायला पण छान दिसते आणि खायला पण खमंग लागते. म्हणून आपल्याला पुरी लाटत असताना आपल्याला तीळ लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण ही पुरी फार जास्त जाडही लाटली नाही आणि पातळही लाटली नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे सर्वच पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला या ठिकाणी एक-एक पुरी लाटून घ्यायचं नसेल, तर अशा पद्धतीने एक मोठा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला चपातीप्रमाणे आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे. असं लाटून घेतल्यामुळे आपल्या एकदम पुऱ्या फटाफट होतात. म्हणून अशा पद्धतीने पण तुम्ही पुऱ्या लाटून घेऊ शकता. तर बघू शकता आपण अशा पद्धतीने चपातीसारखं हे लाटून घेतलेलं आहे. तर यावरती आपल्याला थोडेसे तीळ घालून घ्यायचे आहेत आणि आपल्याला बेलण्याने लाटून घ्यायचं आहे. म्हणजे या पोळीला आपले किंवा या चपातीला हे तीळ चिटकून बसतील. तर बघू शकता आपण अशा पद्धतीने हे चपाती लाटून घेतलेली आहे. तर फार जास्त जाडही केलेली नाही आणि फार जास्त पातळही केलेली नाही. तर या चपातीला आपण एखाद्या ग्लासनं किंवा एखाद्या धारदार वाटीनं आपल्याला हे पुऱ्या बनवून घ्यायचं आहेत. तर हे पुऱ्या बनवत असताना आपल्याला दाबून घ्यायचं आहेत. म्हणजे एकदम व्यवस्थित आपले हे पुऱ्या छान गोल तयार होतात. तर हे उरलेलं साईडचं आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही हे पुऱ्या केलात तर एकदम झटपट तयार होतात. तुम्ही या पिठाच्या मोठा गोळा घेऊन मोठी चपाती लाटून जर हे पुऱ्या केलात तर एकदम फटाफट किंवा लवकर हे पुऱ्या केल्या जातात. तर इकडे गॅसवरती आपलं छान तेल गरम झालेलं आहे. या तेलामध्ये आपल्याला अलगद हाताने पुरी सोडून द्यायचं आहे आणि आपल्याला झाऱ्याने अशा पद्धतीने त्या पुरीवरती तेल घालायचं आहे. म्हणजे आपली दुसऱ्या साईडने पण आपली या पुरीला छान हीट मिळते. म्हणून आपल्याला अशा पद्धतीने झाऱ्याने तेल सोडून द्यायचं आहे. तर पहिली साईड आपली छान पुरी तळली गेलेली आहे. तर दुसऱ्या साईडने आपल्याला हे पुरी पलटवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला एकदम कुरकुरीत होईपर्यंत आणि क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे पुरी छान तळून घ्यायचं आहे. तर या पुरीचं झाऱ्याने तेल निथळून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपली इथे मस्त हे पुरी छान फुगली गेलेली आहे. तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन एक पुरी तळून दाखवणार आहे. पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला गॅस मोठाच करायचा आहे आणि झारीने आपल्याला तेल अशा पद्धतीने पुरीवर सोडायचं आहे. म्हणजे आपली एकदम टम्म पुरी फुगली जाते. तर इथे पहिली साईड छान या पुरीची तळली गेलेली आहे. तर दुसऱ्या साईडने आपल्याला हे पुरी पलटवून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण दुसरी पण पुरी घातलेली आपली छान टम्म फुगलेली आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्वच पिठाच्या आपण पुऱ्या तळून घेणार आहोत. तर पिठाचं प्रमाण योग्य असलं आणि तेल प्रमाणात घातलं व कणिक घट्टसर मळली, की एकदम पुऱ्या आपल्या खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतात. तर बघू शकता आपण जेवढ्या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत, तेवढ्या आपल्या एकदम पुऱ्या टम्म फुगल्या गेलेल्या आहेत. तर अशाच पद्धतीने आपण इथे सर्वच हे पुऱ्या छान तळून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने हे पुऱ्या नक्की करून बघा. एकदम कमी तेलकट आणि कमीत कमी वेळामध्ये आणि कुरकुरीत आणि क्रिस्पी आपली इथे हे तिखट मिठाच्या पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत. तर सध्या पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे.
तर या पावसाळ्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने पुऱ्या, त्याच्यासोबत गरमागरम चहा किंवा कॉफी, एकदम भारी बेत तयार होतो. असे ह्या पुऱ्या एकदा जर करून ठेवला तर 5 ते 6 दिवस हे पुऱ्या आरामात टिकतात. मुलांच्या डब्यासाठी पण तुम्ही हे पुऱ्या देऊ शकतात किंवा प्रवासामध्ये जर जात असाल, तर हे प्रवासामध्ये पण एक 5 ते 6 दिवस हे पुऱ्या आरामात टिकतात. तर तुम्हाला आजच्या तिखट मिठाच्या पुरीची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आणि रेसिपी कोणत्या शहरातून पाहता ते नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा. चला तर मग भेटू अशाच नवनवीन गावरान रेसिपीसोबत. धन्यवाद.